इतकं छान फ्लफी झालं आहे म्हणजे बघा फर्मेंट न करता हे घेतं का चालेल. नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कामाच्या गडबडीत लक्ष नाही की सुरू झालेला आहे एपिसोड. पण एनिवे तर थंडीचे दिवस आहेत तर थंडीमध्ये आपल्याला थोडं छान वाफाळलेलं गरमागरम कुरकुरीत असं काही असेल तर मजा येते की नाही. तर त्यातलंच एक वाफाळलेलं प्रकरण जे असतं ते फार भारी असतं. म्हणजे मग तुमच्या वाफेभरल्या इडल्या असतील किंवा छान वाफेभरला भात असेल त्याची एक वेगळी मजा असते. आणि आजचा जो प्रकार आहे तो अर्थात वाफेभरलाच आहे आणि त्याचं नावच आहे वाफोळ्या. तर तांदूळाच्या रव्याच्या वाफोळ्या करायचं सुरुवात. आपण या वाटीनी सगळं मेजर करतोय. तर या वाटीनी भरून 1 वाटी तांदूळाचा रवा आणि 1 वाटी ओलं खोबरं आणि त्याचबरोबर 1.5 वाटी नारळाचं पाणी. ये बात. नारळाचं पाणी ज्या ज्या पदार्थांमध्ये वापरतो तर त्याबद्दल मला काही तुम्हाला सांगायचं आहे. ते असं की नारळाचं पाणी समजा हिरवं नारळ आपण घेतलं तर हिरव्या नारळामध्ये पाणी जास्त असतं आणि पूर्ण खोबरं झालेलं जे नारळ असतं म्हणजे ब्राऊनवालं तर त्याच्यामध्ये त्या मानाने पाणी कमी असतं पण ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतं. तर त्याच्यामुळे ते वापरताना तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचं. पण पदार्थामध्ये जर तुम्हाला नारळाचं पाणी वापरायचं असेल तर हिरव्या नारळाचं ज्याला मलाई असते ते पाणी वापरा. आता यामध्येच हे आमसुलाचा रस जो आहे तो आपण घालूयात आणि एक 10 मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचं. म्हणजे तांदूळाचा रवा जो आहे ते पूर्ण पाणी जे आहे नारळाचं ते शोषून घेईल. आणि यामध्ये एक जो मसाला आपल्याला घालायचा आहे तो तोपर्यंत आपण वाटून घेऊ. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 2 पाकळ्या लसूण आपल्याला घालायचा ठेचून. एक साधारण 10 मिनिटानंतर याचं पाणी जे आहे ते तुम्ही पाहत असाल थोडं अजून आहे तेही जाईल. पाणी नाही गेलं तरी हरकत नाही, ते शोषून घेईल पुढे. हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट आपण केली, पेस्ट म्हणण्यापेक्षा जाडसर कुटून घेतलं. थोडी साखर, चवीनुसार मीठ हे पुन्हा छान एकत्र करून घेऊ. आता हे 1 चमचा खोबरेल तेल यात घालायचं आपल्याला, ज्यामध्ये आपण हे वाफवणारा त्याला सुद्धा आपण खोबरेल तेल लावून घेतलं. हे व्यवस्थित असं लावून हे जे मिश्रण आहे हे सगळं यामध्ये ओतायचं. हे असं छान पसरून घ्यायचं. आता हे जे तुम्हाला थोडंसं नारळाचं पाणी दिसत असेल तर ते काय होईल, हे शिजताना सगळं शोषून घेईल. हे आता आपण वाफवून घेऊ. स्टीमर किंवा इडली कुकर, ढोकळा कुकर हा जो असतो तर त्याला प्रीहीट करायचं. म्हणजे जसं आपण प्रीहीट ओव्हन कसा करतो की एखादा पदार्थ बेक करताना त्याला प्रीहीट करतो, तसंच प्री स्टीम करणं हे गरजेचं आहे. कारण काय होतं की एखादा पदार्थ तुम्ही बनवताना तो ठेवला नंतर स्टीम, तर स्टीम जनरेट होईस्तोवर त्या पदार्थांचं जे फर्मेंटेशन असतं त्याची प्रक्रिया जी असते ती थोडी मंदावते. पण प्री स्टीम असेल तर ती लगेच होते. टीप महत्त्वाची लक्षात ठेवा. आता पुढचे 10 मिनिटं आपल्याला भरपूर वेळ आहे, तर वेळेचा सदुपयोग करायला हवा. तर तुम्ही काय करा, छान चहा बनवा आणि प्या. मी पण कॉफी पितो 10 मिनिटानंतर. याला एक 5 ते 7 मिनिटं आपण नॉर्मल टेम्परेचरवर आणू, त्याला फोडणी घालू. आणि फोडणीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नारळाच्या तेलामध्येच फोडणी द्यायची आहे. याचा रंग जो होता तो पहिले थोडा गुलाबीसर होता, नंतर पांढरटसर आला.
तो यासाठी की यामध्ये आपण खोबरं ॲड केलं होतं आणि खोबरं त्याच्यानंतर तांदूळ हे सगळं पांढरं असल्यामुळे असा हा फेड झाला. पण चव मात्र अप्रतिम असेल ही गॅरंटी. खोबऱ्याचं तेल, गॅस बंद करून टाकायचा. मोहरी, कारण खोबरेल तेल जे आहे ते इतर तेलापेक्षा लवकर गरम होतं. उडदाची डाळ, कित्येक लोकांचा प्रश्न असतो की सर आपण जेव्हा एखादी डाळ घालून ती फोडणी देतो तर साधारण साऊथ इंडियन जे पदार्थ असतात त्यामध्ये उडदाची डाळ वापरतात फोडणीमध्ये, तर बाकी डाळी का नाही? म्हणजे तुरीची, मुगाची, चण्याची. तर चण्याची डाळ पण बरेच ठिकाणी वापरतात. उडदाच्या डाळीला जो खमंगपणा आहे तो इतर डाळींच्या मानाने थोडा जास्त आहे, छान लागतो, म्हणून मग उडदाची डाळ. आणि ती छोटी असते चावायला. इतकं छान फ्लफी झालं आहे, म्हणजे बघा फर्मेंट न करता इतकं छान असं हे फ्लफी झालं आहे. चव खाण्यापूर्वीच मला इंटरेस्टिंग असा छान नारळाच्या दुधाचा, नारळाच्या चवाचा, नारळाच्या तेलाचा स्वाद येतो आहे आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन ऑफ कोकम. क्या बात आहे. ते मध्ये मध्ये उडदाचे दाणे येतात नाही, छान असं कुडुमकण चावलं जातं आणि आंबट गोड जो स्वाद लागला आहे अप्रतिम आहे. नक्की करून पहा. आणि केल्यानंतर पहा, माझी आठवण येते की आमच्या सगळ्यांची आठवण येते. बघाल ना? बघा.